होतील याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीने आमची कामं सुरू आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे आहेत असताना पण दोघं बंधू एकत्र नव्हते, मात्र ते आहेत नसताना आता दोघं बंधू एकत्र आले. भविष्यामध्ये दोघं शिवसेना एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंसाठी श्रद्धांजली असेल का, काय वाटतं? हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल. त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही. आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय. त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा. शिवसेना होतील का हो एकत्र? मग हा, शिवसेना होऊन जातील एकत्र? अरे मी सांगितलं राजकारणात काही होते. बदलापूरमध्ये पुन्हा एक गंभीर घटना समोर आली का? बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन मध्ये अत्याचार झाले. नाही, पण अशांना ठेसला पाहिजे. अशांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून 1 महिन्याच्या आत त्यांना फाशी लावली पाहिजे. त्याच्याशिवाय गुन्हे थांबणार नाही. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतात, चौकात फाशी केली पाहिजे. यांना महिन्याभरात शिक्षा देऊन. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आयुष्यात कधीच लवचिक भूमिका घेतली नव्हती, मात्र मी जर लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल, असं राज ठाकरे म्हणताय. बघा, आता ज्याची भूमिका लवचिक आहे, टणक आहे, मनक आहे, मला काही माहित नाही. भूमिका प्रत्येकाला वेगळी वेगळी घेता येते. आता त्यांचा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, त्यांनी कशी भूमिका घ्यावी आणि कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा होतो हा त्यांचा विषय आहे. महाडातलं जर राडा प्रकरण होतं, त्याच्यामध्ये भरत गोगावलेंचे पुत्र होते, त्यांना कोर्टाने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. हे बघा, आज शरण आले आहेत. आज प्रत्येकाला एंट्री सेफ्टी बेल मागायचा अधिकार आहे. त्यांनी तो मागितला आहे, दिला तर ठीक, नाही तर ते कोर्टाचा अपमान करणार नाही. आणि कोर्टाचा कोणी अपमान करण्याची मानसिकता नसतेच. आपण कोर्टाला न्याय देवता मानणारे लोक आहोत. देवता हा त्यांना आपण मान दिलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की असं काही चुकीचं होईल. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. आता काय, मी तुम्हाला बोललो ना पहिले, काही होतंय ना. आता अंबरनाथचे 11 नगरसेवक आज आले, हळद पिटली नाही तोपर्यंत दुसरा नवरदेव पकडला, अशी परिस्थिती आहे.